मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज जी खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये CCSची बैठक पार पडलेली होती। त्या बैठकीमध्ये केंद्र सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते घेतलेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत। तरी पहलगाम मधला हल्ला आपण सगळ्यांनी डोळ्याने पाहिला, म्हणजे लोकांचे काय हाल झालेले आहेत। महाराष्ट्रामधले सुद्धा पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले होते, त्यांना आता परत आणण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। मात्र आज जो केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे, विशेषतः सिंधू करार असेल किंवा अटारी बॉर्डर असेल किंवा तिथले जे राजदूतामधले आपले प्रतिनिधी आहेत त्यांना माघारी बोलवणं असेल किंवा पाकिस्तानच्या नागरिकांना भारतामध्ये आता प्रवेश बंदी नाकारणं असेल, या निर्णयाकडे कसं बघा, भारतीय म्हणून पहिल्यांदा तर जी माणसं गेली आहेत आम्ही त्यांच्या म्हणजे श्रद्धांजली अर्पित करण्याच्या पलीकडे आमच्याकडे काय संवेदनशील भारत तुम्ही भूमिका घ्या, आम्ही सोबत आहोत। भारतीय म्हणून आम्ही सोबत आहोत। भारत सरकारनं भूमिका घ्यावी आणि भारत सरकारला जर भूमिका घ्यायची असेल, हे असे वराती मागून घोडे नाचवण्यात अर्थ नाही, कारण हा काही पहिला हल्ला नाहीये। याच्या आधी उरी झालं, याच्या आधी पठाणकोट झालं, याच्या आधी पुलवामा झालं, त्यामुळे हा काही पहिला हल्ला नाहीये जो हल्ला आता झालेला आहे। ज्या पद्धतीचं हे वातावरण जे वाढत चाललंय आणि जी असुरक्षितता की आम्ही कुणाच्या भरोश्यावर आहोत, देश म्हणून आम्ही कुणाच्या भरोश्यावर आहोत। जर भारत सरकारला खरंच निर्णय घ्यायचा आहे, त्या गेलेल्या त्या प्रत्येक जीवाबद्दल जर खरंच वाईट वाटतंय, ज्या इथल्या या मातीतल्या लेकराचा ज्याचा चुडा सुद्धा फुटला नव्हता, ज्याची मेहंदी सुद्धा निघाली नव्हती, ते आपल्या नवऱ्याच्या निष्प्राण कलेवराच्या जवळ जाऊन तिच्या पद्धतीने विमनस्क स्थितीत बसते, ह्या सगळ्यांचा जर तुम्हाला बदला घ्यायचा आहे तर हे सगळ्यांपेक्षा सुद्धा पाकव्याप्त जेवढा काश्मीर आहे तो पाकव्याप्त काश्मीर आता ताब्यात घेण्याची वेळ आहे। आणि तो पाकव्याप्त काश्मीर तुम्ही कसा ताब्यात घेणार आहात तेवढं तुम्ही करा। भारतीय म्हणून आम्ही सगळे सोबत आहोत, भारत म्हणून आम्ही सोबत आहोत, कारण ज्या सगळ्या कारवाया होतात त्या पाकव्याप्त काश्मीरमधून जर होत असतील तर हा पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला पाहिजे। आणि याच्यावर पुन्हा याचं राजकारण करत बसण्यापेक्षा, कारण मोदीजींनी, मला आठवतं जेव्हा कारगिल झालं, जेव्हा 26/11चा हल्ला झाला, तेव्हा काय म्हणत होते मोदीजी? तेव्हा हेच मोदीजी सांगत होते की अरे काय पद्धतीचं चाललेलं आहे, या देशामध्ये अशा पद्धतीने कसा हल्ला होऊ शकतो? तुमच्याकडे सगळं गोपनीय खातं आहे, काय करतो तुमचं गोपनीय खातं? आता हा प्रश्न यांना लागू होत नाही। गन कुठून आल्या, खरेदी कुठून झाली, करन्सी कुठून आली, RBI तुमच्या ताब्यात आहे, ते प्रश्न जे तेव्हा सगळे विचारले होते मोदीजींनी, तेच प्रश्न आता त्यांना विचारावे लागतील की आता तुम्ही काय करताय? या हल्ल्याचं जे अपयश आहे ते नक्की मग कुणाचं आहे? केंद्रीय गृहमंत्री नाही, आता आम्हाला आता या सगळ्यांमध्ये हे यश कुणाचं अपयश कुणाचं याच्यावरती जायचं नाही। पण जे लोक आम्हाला शहाणपण सांगतायत आणि सांगतायत की ह्याचं राजकारण करू नका, त्याचं राजकारण करू नका, ही तीच माणसं आहेत ना ज्यांनी पुलवामाच्या नंतर जे काही केलं त्याचे बॅनर लावून त्याच्यावर मतं मागायचा प्रयत्न केला। ही तीच माणसं आहेत ज्यांनी गलिच्छ राजकारण केलं। त्यामुळे हे सगळं राजकारण थांबवा। हा हल्ला हिंदूंवर नाही, हा हल्ला मुस्लिमांवर नाही, हा हल्ला ख्रिश्चनांवर किंवा गुजरात्यांवर नाही, हा हल्ला या देशाच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला आहे। हा देश जे एक स्वतंत्र सत्ता म्हणून उभी राहतो, याच्या स्वतंत्र राष्ट्रीय अस्तित्वावरचा हा हल्ला आहे। त्यामुळे याचं उत्तर भारत सरकार कसं देणार आहे, त्यांनी त्याचं उत्तर दिलं। आज जे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्णय घेतलेले आहेत, विदेश मंत्रालयानं ते सूचना जारी केलेल्या आहेत, त्याचा परिणाम काय पाकिस्तानवरती पाहायला मिळेल का? किंवा देशाची आपली जी एक सार्वभौम सत्ता म्हणतो किंवा त्या देशाची जी ताकद आहे ती या निर्णयामुळे वाढेल असं तुम्हाला वाटतं? एक लक्षात घ्या, 370 रद्द झालं। 370 रद्द झाल्यानंतर TRF ॲक्टिव्ह झालं, ज्याने ह्याची जबाबदारी घेतली TRF संघटनेने। आणि या TRFच्या संदर्भाने ब्रिगेडियर हेमंतजी जेव्हा आपली मांडणी करतायत तेव्हा ते सांगतायत की कशा पद्धतीने त्यांच्या कारवाया वाढत गेल्या, तुम्ही का प्रिकॉटरी केलं नाही? जर 1 महिन्यापासून ते रेकी करत होते, इथल्या स्लीपर सेलने त्यांना साथ दिली, तर ती रेकी, ते स्लीपर सेल, ते सगळी त्यांची हालचाल 1 महिन्यापासून ते त्या परिसरात होते, हे तुम्हाला काहीच कळलं नाही। मग इंटेल काय करत होतं? इथल्या इंटेलिजन्सला, इथल्या रॉचं काय नेमकं काय चाललं होतं यावरती का बरं कधीच प्रश्न विचारले जात नाहीयेत? महत्त्वाचं हे आहे की आम्ही पुलवामापासून काहीच शिकलो नाही।
पुलवामाच्या वेळेला सुद्धा एवढे मोठे सैन्य तिकडनं जाताना कुठली सुरक्षितता नव्हती. 2000 पर्यटक जिथे असतात तिथे एक साधी सैनिकांची चौकी असू नये. विशेष म्हणजे हा काही बॉर्डर इलाका नाहीये. जवळपास श्रीनगर पासून 89 किलोमीटर आत गेल्यानंतरचा एरिया आहे. मी आत साधारणतः 1 महिन्यांपूर्वी मी तिथे गेले. जो घोडे घेऊन बायसन रामच्या तिथे जाणारा जो माणूस आहे आदिल हुसेन शाह, मी त्याच माणसाचा व्हिडिओ बघून परेशान आहे की हा तोच माणूस होता की जो मला माझ्या मुलांना व्हिडिओ त्या घोड्यांवरून घेऊन जात होता. हे सगळं चित्र बघितल्यावर इतक्या जवळून की ज्या ठिकाणी आपण 15 दिवसांपूर्वी होतो तिथं एवढं मोठं मृत्यूचं तांडव झालं. ज्या पद्धतीने आत्ता काश्मीरची इकॉनॉमी सगळी मुडीत निघेल, कारण काश्मीरमधला पर्यटन हा सगळ्यात मोठा जो उद्योग आहे तो आता मोडकळीस येईल. तिथला जो मूळ स्थानिक माणूस आहे तो मूळ स्थानिक माणूस सगळा मोडून पडेल आणि त्याच वेळेला अजून 10 वर्षासाठी या देशामध्ये हिंदू मुस्लिम विकार वाढत जाईल. या सगळ्यांवर तुमच्याकडे काय सोल्युशन आहे? आत्ता जे सुचत आहे की आम्ही सिंधू नदीच्या पाण्याचं हे करू, आम्ही आमचे राजदूत बोलवून घेऊ, आम्ही अमुक करू, आम्ही धमुक करू, हे जे सगळं सुचत आहे हे पठाणकोटच्या वेळेला सुचलं नाही का? हे उरीच्या वेळेला सुचलं नाही का? म्हणजे दर वेळेला माणसं मरून गेल्यावर सुचणार आहे का? दर वेळेला इथल्या लोकांचं रक्त इथल्या मातीत मिसळल्यावरच हे सुचणार आहे का? कृपया ही आमची उद्विग्नता पक्षीय राजकारण म्हणून नाही, ती भारतीय म्हणून समजून घ्या. कारण आज पुण्यातली 101 माणसं तिथं अडकलेली आहे. 15-20 मिनिटात ती सगळी आता उतरतील दिल्लीच्या फ्लाईटने. त्यामुळे त्या प्रत्येकाच्यासाठी आमचा जीव टांगलेला लागलेला आहे. आता महाराष्ट्रामधले सुद्धा पर्यटक अडकलेले होते. विशेषतः पुण्यामधले 2 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यांच्या मुलीची प्रतिक्रिया खरं तर मोठ्या प्रमाणावरती चर्चिली जाते की आम्ही आमच्या वडिलांचा मृत्यू जो आहे तो डोळ्याने पाहिला आहे किंवा गोळ्या त्यांना आमच्या देखत घातल्या गेल्या. त्यांची नक्की याच्यामध्ये काय चूक होती? निष्पाप जीवांचा याच्यामध्ये बळी गेलेला आहे. या बळींचा बदला जो आहे तो कशाच्या माध्यमातून घेतला जावा असं तुम्हाला वाटतं? नाही, बळींचा बदला घ्यायचा आहे का? अख्खा पाकव्याप्त काश्मीर आता ताब्यात आला पाहिजे. या लुटूपुटूच्या कारवाया बंद करा. हे लुटूपुटूचा आम्ही हा करार मोडू आणि आम्ही तो करार मोडू याच्यावर आम्हाला सांगू नका. आंतरराष्ट्रीय राजकारण आहे आम्ही समजू शकतो, आंतरराष्ट्रीय राजकारणाची पॉलिसी आम्ही समजू शकतो, परंतु नाहीतरी राजकारण करताना मतं मागताना मोदींनीही म्हटलं होतं की आम्ही पाकव्याप्त काश्मीर सगळा ताब्यात घेऊ. तर त्या पाकव्याप्त काश्मीरचं काय झालं त्याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे. आपण पाहतोय की आज जो खरं तर निर्णय घेतलेला आहे या अशा निर्णयाच्या ऐवजी जो पाकव्याप्त काश्मीर आहे तो खरं तर केंद्र सरकारनं ताब्यात घ्यावा आणि या बळींचा बदला घ्यावा अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित किशोर, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.